मराठीत सनद प्रधान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पुणे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून मराठी सनद प्रधान समारंभाचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रम 20 एप्रिल 2024 रोजी अशोक हॉल शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय श्री महेंद्र महाजन साहेब हे होते, तर ॲडव्होकेट पारिजात पांडे सर अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद, ॲडव्होकेट राजेंद्र उमप सर उपाध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद, ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सर पालक सदस्य पुणे, ॲडव्होकेट अहमद खान पठाण सर पालक सदस्य पुणे, ॲडव्होकेट संतोष खामकर सर अध्यक्ष पुणे बार असोसिएशन यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती। महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी असल्याने यापुढे सनद मराठी भाषेत देण्यात यावी असा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला। तसेच पुणे हे विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहरात मराठी सनद प्रधान समारंभाचा कार्यक्रम सर्वात प्रथम घेण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश जाईल असे मत ॲडव्होकेट पारिजात पांडे सर अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद यांनी आपल्या भाषणात सांगितले। मराठी सनद प्रधान समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी पुणे बार असोसिएशनने यशस्वीरित्या संपन्न केली। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पवन कुलकर्णी सर, तर आभार पुणे बार असोसिएशनचे सर यांनी मानले। Thank you. आभार आणि धन्यवाद देतो की त्यांनी हा अतिशय उपक्रम आम्हा वकिलांसाठी केलेला आहे। मी जिल्ह्याची निवड करण्यासाठी दुसरे कारण सांगू इच्छितो, पुण्यातून जेवढे कॉन्वर्ट्स वकील झालेले आहेत, फारच कमी वकील संघातून तेवढे कॉन्वर्ट्स वकील झालेले असतील की ज्यांनी महाराष्ट्रातल्या ज्युडिशियरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे। आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याची मराठी सनद प्रधान समारंभासाठी साजरा करत आहात आणि आजच्या या ठिकाणी आज 16 वकील लोकांना मराठी सनद प्रदान होत आहे। त्या सगळ्या वकील वर्गाचं मी आत्ताच हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना एक विनंती करतो की जरी तुम्ही कॉन्व्हेंटचे असतात, जरी तुम्ही इंग्लिशमध्ये असतात आणि जरी तुम्ही पुणेकर आले असलात तरी मराठी भाषेचा गर्भ बाळगून मराठीमध्ये तुम्ही कामकाज करावं आणि मराठी भाषा आपल्या ज्युडिशियरीमध्ये जास्तीत जास्त कार्यान्वित करावी, जेणेकरून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचा जो प्रयत्न आहे की हायकोर्टामध्ये सुद्धा मराठी भाषा ही कायदेशीर भाषा म्हणून अंमलात यावी, त्याला एक चालना मिळेल, त्याला एक बळकटी मिळेल। आजच्या या कार्यक्रमाला मला आपण प्रमुख पाहुण्यांनी बोलावलं, मला ऐकून घेतलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचं, महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचं, पुणे बार असोसिएशनचं आणि आपण सर्वांचा धन्यवाद करतो आणि काम करतो। धन्यवाद। सर, आज मराठी सनद प्रधान समारंभ झाला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बार काउन्सिलच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला होता की आपली मातृभाषा मराठी आणि महाराष्ट्राची जी भाषा आहे मराठी, त्या भाषेमध्ये सर्वांना यापुढे सनद प्रदान करण्यात यावी
आणि त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे मराठीमध्ये सनद देण्याची. आणि पहिली सनद ही पुण्याच्या कार्यक्रमात देण्याचा सुद्धा विचार आम्ही केला होता. ते दोन कारणांनी, एक तर पुणे हे आपलं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे एक, आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेलं हे शहर आहे. आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला संदेश या माध्यमातून आम्ही बार कौन्सिल म्हणून देण्याचा विचार केला, आणि म्हणून मराठीतली पहिली सनद ही पुण्याच्या कार्यक्रमात देण्याचं आम्ही ठरवलं. धन्यवाद सर. सर, आज काय सांगाल मराठीत सनद प्रदान समारंभ जो कार्यक्रम झाला त्याबद्दल? महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेतर्फे पहिली मराठीमध्ये इंग्रजी भाषेमध्ये डाव्या हाताला आणि उजव्या हाताला मराठी भाषेमध्ये सनद देण्याचा हा जो उपक्रम आहे याची सुरुवात आज पुण्यातून झाली. याचं मला खूप अभिमान वाटतो. खऱ्या अर्थानं हे सर्व करत असताना कायदेशीर ज्या काही प्रक्रिया आहेत त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करून त्या ठिकाणी हा आजचा सुवर्णाक्षराने लिहावा असा दिवस उजाडलेला आहे. आणि या ठिकाणी मी बार काउन्सिलच्या सर्व सदस्यांचं, माननीय चेअरमन साहेब आणि BCI मेंबर आणि सर्व सदस्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित करण्यासाठी प्राधान्य दिलं आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम खरोखर अत्यंत उत्साहामध्ये साजरा झाला. धन्यवाद. मराठीत सनद प्रदान समारंभ जो झाला त्याबद्दल? आज हा जो मराठीत सनद प्रदान समारंभ झाला हे प्रत्येकाच्या दृष्टीने एक अतिशय भाग्याची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला जी सनद वकिली व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळते ती आपल्या मातृभाषेमध्ये पण आता इथून पुढे मिळणार आहे. आणि याच्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आपल्या फुल हाऊस मीटिंगमध्ये एकमताने हा ठराव पारित केला. आणि त्याप्रमाणे आमचे जे चेअरमन आहे त्यांचा हा मानस होता की पुण्याला याची सुरुवात करायची. त्याप्रमाणे आज ही सुरुवात पुणे बार असोसिएशनच्या अशोका हॉलमध्ये ही सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना याचा अभिमान आहे. धन्यवाद. पठाण सर, तुम्ही काय सांगाल की आज मराठी सनद प्रदान समारंभ कार्यक्रम झाला त्याबद्दल? मराठी मायबोलीचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. इतकंच नव्हे तर आमच्या हायकोर्टाची भाषा सुद्धा मराठीत असली पाहिजे यासाठी सुद्धा बार कौन्सिल प्रयत्नशील आहे. आणि म्हणून आज पुणे इथे हा मराठी सनद प्रदान करण्याचा जो कार्यक्रम झालेला आहे यामध्ये पुण्याचे 5 बार कौन्सिलर निवडून आलेले आहेत आणि अध्यक्षाने आमच्या सर्वांचा मान ठेवला आणि आज पुण्याची निवड केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद सर. जर महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे बार असोसिएशनच्या माध्यमातून मराठीत सनद प्रदान समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद आणि पुणे जिल्हा बार असोसिएशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज हा एक उपक्रम आपण केलेला आहे आणि मराठीमधून सनद प्रदान करण्याचा एक समारंभ आपण इथं आयोजित केला होता. खरं तर त्याबद्दल पुणे बार असोसिएशनच्या वतीनं मी आमचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे माननीय पारिजात पांडे सर, विद्यमान उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्रजी उमाप सर यांचे खरं तर धन्यवाद व्यक्त करतो. कारण डिसेंबरमध्ये पारिजात पांडे सरांनी त्यांच्या याच अशोका हॉलमध्ये त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की ही जी सनद आहे जी अनेक वर्षापासून इंग्रजीमध्ये होती आणि ती मराठीमध्ये देखील आली पाहिजे. कारण 1 मे महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा दिन आणि तसेच मराठी भाषेचा गौरव दिन हे आपण दोनदा साजरा करत असताना खरं तर आज मराठी भाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिनाचा आम्हाला आज असं वाटतं की आज तो दिवस आहे. कारण पुणे बार असोसिएशन असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या आपल्या वकील संघटनेच्या बाबतीत असेल, आम्हाला खरं तर अतिशय एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आणि बार काउन्सिलच्या विद्यमान अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पुण्यामध्ये हा सनद प्रदान करण्याचा कार्यक्रम घेतला, समारंभ आयोजित करण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे खरं तर धन्यवाद व्यक्त करतो, आभार मानतो. धन्यवाद सर.